मंचावर उपस्थित या ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष बोधनकर सर, या मंडळातील अन्य कार्यकर्ते, आमचे स्नेही मित्र प्रभुणे सर आणि काकू, आज आम्हाला तुम्ही या ठिकाणी योग, निसर्गोपचार, आहार या सगळ्या विषयाकरता आमंत्रित केल्याबद्दल मी व्यक्तिशः आणि माझ्या केंद्रातर्फे तुमचे पहिलेच आभार मानतो. फार कमी ठिकाणी असं लक्षात येतं की निसर्गोपचार या प्रणालीबद्दल कधीकधी फार उत्सुकता असते, तर कधीकधी फार उदासीनता पण असते. आणि तुमच्या मंडळाने ही उत्सुकता दाखवली आणि योग निसर्गोपचारासंदर्भात माहिती, ही प्राकृतिक चिकित्सा म्हणजे नेमकं काय, कसं असतं, अनेकांनी कदाचित आपल्या जीवनात यापूर्वी केली पण असेल किंवा थोडाफार अंशाने काही गोष्टीची कल्पना टी व्हीवर, नेटवर आता प्रत्यक्षपणे अनुभवली पण असेल. हा जो शूटिंग करतोय हा माझा मुलगा आहे, चिरंजीव श्रेणीत संदीप पथे. 12वी पास झाल्यानंतर नीट एक्झाम क्रॅक करून यांनी ठरवून बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी आणि योगिक सायन्स नावाच्या अभ्यासक्रमाला ॲडमिशन घेतली, जो अभ्यासक्रम महाराष्ट्रात नाही आहे. पूर्ण भारतात महाराष्ट्र एक असं राज्य आहे की जिथे योग निसर्गोपचाराचा प्रचार प्रसार जास्त आहे, ॲक्टिव्हिटीज खूप आहेत, अनेक छोटे मोठे सेंटर्स आहेत, वेलनेस सेंटर आहेत, ड्रगलेस थेरपी सेंटर आहेत, पण नेमका अभ्यासक्रम नाही आहे. ज्याला बॅचलर डिग्री म्हणतो आपण, MBBS सारखी, ती महाराष्ट्र शासनाने ॲक्सेप्ट केलेली नाही आहे. त्याच्यामुळे याला बंगलोरमध्ये कर्नाटकमध्ये एक सगळ्यात मोठं आणि भारतातलं पहिलं योग आणि नॅचरोपॅथी युनिव्हर्सिटी आहे, ज्याचं नाव आहे S. व्यासा, स्वामी विवेकानंद योग अनुसंधान असं त्या सगळ्या युनिव्हर्सिटीचं नाव आहे. 100 एकर परिसरामध्ये ती युनिव्हर्सिटी आहे. भारतातली पहिली योग नॅचरोपॅथीतली युनिव्हर्सिटी आहे. तिथे त्याला ॲडमिशन मिळाली. आत्ता जस्ट त्याची 5 मार्चला एक्झाम संपली. तो एक 15-20 दिवसाच्या सुट्टीवर आला आहे, 4th इयरला गेलेला आहे. मी हे याकरता शेअर केलं तुमच्यासोबत की आपल्या परिसरातल्या अनेक कुटुंबांना असा काही अभ्यासक्रम 12वी नंतर आहे. तुमचे नातू असू शकतात, घरात नात असू शकते किंवा नात्यातले कोणी असू शकतात, ज्यांना फक्त MBBSच माहिती आहे किंवा BMS माहिती आहे किंवा BHMS माहिती आहे अथवा युनानी माहिती आहे, पण नॅचरोपॅथी माहीतच नाही आहे. तर भारत सरकारने, आयुष मंत्रालयाने हा डिझाईन केलेला कोर्स आहे, ज्याचं नाव आहे बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स. आणि भारतामधले जे टॉपमोस्ट 2-3 कॉलेज आहेत त्यातलं पहिल्या कॉलेजला तो आहे. आपण ही गोष्ट घरी शेअर करावी. 12वीला गेल्यानंतर, कारण संपूर्ण जग कोविडनंतर एका वेगळ्या दृष्टीने भारताकडे बघताय, त्याचा अनुभव आणि अनुभूती आपल्याला थोड्याफार प्रमाणात वर्तमान सरकार आणि भारताच्या सगळ्या आरोग्यसंबंधीच्या पॉलिसीजवरनं लक्षात यायला लागलेलं आहे. आणि हे जरी असलं तरी तिकडे मेडिकल लॉबी मात्र तिलाही हे लक्षात यायला लागलेलं आहे. नुकतंच अलीकडे एक 8-15 दिवसापूर्वी माझ्याशी एकाने एक आर्टिकल शेअर केलं आणि अमेरिकेत झालेला एक त्यांनी नुकताच प्रयोग तो पण शेअर केला की मंत्रोपचाराने अनेक असाध्य व्याधी कसे दूर करता येतात, याचे काही प्रयोग तिथे एका युनिव्हर्सिटीमध्ये झाले, ते त्यांनी सगळं शेअर केलेलं होतं. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जगामध्ये अनेक पद्धतीच्या उपचार प्रणाली आहेत, त्याचे काहींचा उगम हा भारतच आहे. पण दुर्दैवाने मागच्या 500-700 वर्षात परकीयांच्या आक्रमणानंतर आणि ब्रिटिशांच्या राजवटीनंतर आमच्या डोक्यात असं काही भरवण्यात आलं की मॉडर्न मेडिकल सायन्सच जगामध्ये एक सगळ्यात सर्वोत्कृष्ट उपचार प्रणाली आहे आणि त्याच प्रणालीने माणूस आरोग्यसंपन्न जीवन जगू शकतो, व्याधीमुक्त राहू शकतो. पण कोविडच्या अनुभवातून आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की असं काहीही नाही. एका व्हायरसला सुद्धा पळवण्याची ताकद मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये नाही, हे आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. आणि मग त्यावेळेस घरात वापरण्यात येणाऱ्या किचनमधल्याच वस्तूंनीच आम्ही आमचं प्रतिकारक शक्ती वाढवलेली आहे सगळ्यांनी आणि करोनापासून स्वतःला वाचवलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य या सगळ्या याचा हेच होता की मनुष्य आरोग्यासंबंधी तर निश्चितपणे काही ना काही काळजी घेत असतो, पण कुठेतरी त्याचं अज्ञान, माहितीचा अभाव, कधी अधीरता, कधी आळसपणा, कधी सातत्याचा अभाव, या सगळ्या गोष्टींमुळे नेमका निसर्ग उपचार किंवा आजच्या मॉडर्न लँग्वेजमध्ये त्याला आम्ही अजून एक शब्द वापरतो, ड्रगलेस थेरपीज,
औषधविहीन चिकित्सा प्रणालीबद्दल थोडा उदासीन असतो, थोडा कंटाळा करत असतो. कारण त्या उपचार प्रणालीमध्ये रुग्णावर त्या सेंटरवर किंवा त्या ठिकाणी रोज उपचार द्यावे लागतात. इथे असं टॅब्लेट्स लिहून दिल्या मार्केटमधनं विकत घ्या आणि जा असं नसतं. इथे त्याचा आणि चिकित्सक, रुग्ण आणि चिकित्सकाचा एक संबंध आलेला असतो आणि तो प्रेमळ संबंध असतो. इथे कुठे फिअर नसतं. एका कॅबिनमध्ये बसून असं असं झालेलं आहे, ही सीडी आहे, याच्यात असं दिसतं आहे, हे जर नाही केलं तर बघा काय होईल ते. मी गॅरंटी देत नाही, तुम्ही तुमच्या रिस्कवर घेऊन जा हॉस्पिटलमधनं. असं फिअर नसतं. कारण असं इंग्लिश म्हणतात की डर आदमी का पैसा निकालता है. असं निसर्गोपचारात नसतं किंवा निसर्गोपचार, योग, आहार आणि आयुर्वेदात असं नाही. इथे शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा अशा चारही स्तरांचा विचार करणारी प्रक्रिया या निसर्गोपचारामध्ये आहे. निसर्गोपचारामध्ये उपचार हा फक्त रोगाचा नसतो, नुसता व्याधीचा नसतो, तर संपूर्ण शरीराची चिकित्सा असते. संपूर्ण शरीराचा विचार केला जातो आणि त्या पद्धतीने सगळी त्याची ट्रीटमेंट केली जाते, त्या पद्धतीने त्याला उपचार दिले जातात. आणि म्हणून मग शारीरिक स्तरावर रोग कमी होतात, मानसिक स्तरावर त्याचे विचार चांगले व्हायला लागतात, बौद्धिक स्तरावर त्याला लक्षात यायला लागतं की आपला स्ट्रेस कमी झालेला आहे, आपल्या एन्झायटी कमी झालेल्या आहेत आणि रामनाम किंवा कुठल्या तरी एखाद्या ईश्वरीय शक्तीच्या साधनेत तो लीन झाल्यामुळे त्याची आध्यात्मिक सुद्धा स्टॅबिलिटी येते. असा सर्वांगीण विचार हा, परिपूर्ण विचार हा या पॅथीमध्ये केला गेलेला, या उपचार प्रणालीमध्ये केलेला आहे. मात्र ॲलोपॅथीमध्ये अशा पद्धतीचा विचार केलेला नाही आहे. कारण ही जिथून जन्मास आली, ज्या युरोपियन कल्चरमधनं ही आली, तिथे जो धर्म आहे, तिथे जी त्यांची पूजा पद्धती आहे, ज्याला आपण आज मॉडर्न लँग्वेजमध्ये धर्म म्हणू शकतो, त्या पूजा पद्धतीमध्ये किंवा त्या धर्मामध्ये तीनच गोष्टींचा विचार केलेला आहे. शरीर, बुद्धी आणि मानसिक, या तीनच गोष्टींचा विचार केला. आत्मिक आनंद जो शब्द भारतीय संस्कृतीमध्ये आहे तो पाश्चिमात्य जीवनशैलीत नाही, पाश्चिमात्य धर्मात नाही. आणि त्याच्यामुळे अर्धवट विकसित झालेली त्यांच्या मॅथॉलॉजीवर किंवा आयडियॉलॉजीवर तयार झालेली ही मॉडर्न मेडिकल सायन्स आहे. आत्ता 20व्या शतकाच्या मध्यामध्ये त्यांनी मानसिक आजारांवर विचार करणं सुरू केलं, जेव्हा की आमच्या इथे हजारो वर्षांपासून जे पारायणं चालतात किंवा व्याख्यानं चालतात, हे सगळे जे संत मंडळी असतात, हे सगळं तुमचं आणि आमचं मानसिक काउन्सिलिंग करत असतात. आपण त्या पॅरामीटर्समध्ये बघितलं तर आपल्या इथे कथाच्या रूपात करत असेल, शिवपुराण सांगत असतील, भागवत सांगत असतील, रामकथा सांगत असतील, पण त्या कथेतला सार हा माणसाचं मन हे किती चंचल असतं, त्याला स्थिर कसं करायचं, कुठले कुठले त्याला व्याधी लागू शकतात आणि त्या व्याधीमुळे शरीरात काय रोग निर्माण होतात, याचं अध्ययन त्या हजारो वर्षापूर्वी ऋषीमुनींनी करून ठेवलेलं होतं. लोभानी काय होतं, क्रोधानी काय होतं, मोहानी काय होतं, हे जे षडरिपू आहेत त्याचं अध्ययन त्यांनी केलेलं आहे. आणि महाभारतामध्ये या षडरिपूंचे सगळे कॅरेक्टर्स आपल्याला दिसतात. एकही कॅरेक्टर या षडरिपूच्या बाहेरचं नाही आहे आणि त्याच्या एक्स्ट्रीमिटीज आहेत. परत महाभारतामध्ये, महाभारताचं अध्ययन केलं तर आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून ते जे मानसिक काउन्सिलिंग करायचे ती ही पद्धत फक्त वेगळी होती. आता आपल्याला सायक्रॅटिक ट्रीटमेंट करणारा कोणतरी सायकोलॉजिस्ट लागत असतो, तो सुद्धा याच कथा सांगतो, फक्त मॉडर्न पद्धतीने सांगतो. कॅरेक्टर त्याच्यातले बदलतो पण भाव तोच असतो. सांगायचं तात्पर्य मला एवढंच होतं की ही संपूर्ण चिकित्सा पद्धती ही भारताची देण आहे. पण या चिकित्सेबद्दल अजून एक घडलं ते असं की या चिकित्सा करत असताना पुढे वनस्पतींचा वापर वाढल्यामुळे आणि वनस्पतींपासून अनेक रसायनं वेगळे करून त्याच्यातून औषधी निर्माण करण्याचं शास्त्र या भारतात निर्माण झालं, ज्याला आपण आयुर्वेद म्हणतो. आणि त्या आयुर्वेदाचा बोलबाला अधिकाधिक वाढल्यामुळे त्यावेळेच्या लाईफस्टाईलमध्ये, आजचं जसं आपण म्हणतो मॉडर्न लाईफस्टाईल आणि फास्ट लाईफस्टाईल आहे, पण जेव्हा महाभारत काळ होता त्यावेळेस लाईफस्टाईल होतं. त्यावेळेचे राजे महाराजे होते तेव्हाही लोक प्रवास करायचे, या देशातून त्या देशात जायचे, तेव्हाही रोजगार होता, तेव्हाही व्यापार होता, तेव्हाही लोक रात्ररात्रभर प्रवास करायचे. तर त्या काळच्या लाईफस्टाईलनुसार डिझाईन केलेली औषधं, ज्याला आयुर्वेद म्हटला जातो, तो फार मोठ्या प्रमाणात त्याचा बोलबाला झाल्यामुळे जे प्राकृतिक संसाधनं आहेत
ज्याला आपण पंचमहाभूत म्हणतो, ज्याच्याने आमचं शरीर बनलेलं आहे, त्याच्याकडे थोडंफार डाव्या नजरेने बघितल्या गेलं किंवा डाव्या बाजूने बघितल्या गेलं. आणि ही जी निसर्गाची देण आम्हाला मिळालेली आहे किंवा आमच्यासोबत असते, त्याच्याकडे थोडा बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा, भारतीय समाजाचा बदलला. पण हे ज्ञान लुप्त नाही झालं, हे हळूहळू पाश्चिमात्य क्षेत्रामध्ये जास्त पसरलं. कारण तिथे वनस्पतीशास्त्र नाही आहे, कारण तिथे भूमी नाही आहे. भूमी जरी असली तर ती बर्फाच्छादित आहे, त्याच्यामुळे तिथे वेगवेगळ्या वनस्पतींचा उद्गम नसल्यामुळे वनस्पतीपासून काही औषध निर्मिती होऊ शकते याचं ज्ञान तिथल्या कल्चरमधल्या लोकांना नसल्यामुळे तिथे मात्र युरोपीय खंडामध्ये नॅचरोपॅथीच्या नावाने ही चिकित्सा जास्त मोठ्या प्रमाणात फोफवल्या गेली. आणि मग तिथनं जेव्हा ती परत भारतात आली तेव्हा तिचा थोडा मोठ्या प्रमाणात स्वीकार करण्यात आला. याला हिंदीमध्ये प्राकृतिक चिकित्सा म्हणतात. आत्ता ज्या 4-5 गोष्टींचा मी थोडक्यात उल्लेख केला, तर तुमच्यापैकी बसणाऱ्यांच्या मनात असं होऊ शकतं की भाषणामध्ये आणि व्याख्यानांमध्ये, पारायणामध्ये आमचं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं असं सगळेच जण सांगतात हो. पण एक मनात प्रश्न येत असतो की बा पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर आहे, पण मॉडर्न मेडिकलच्या गोळ्यांनी कसं काय ठीक होतं, असा एक प्रश्न मनात येऊ शकतो. आणि इकडे आम्ही नॅचरोपॅथिस्ट डॉक्टर किंवा नॅचरोपॅथी प्रॅक्टिशनर म्हणतो की पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर पंचमहाभूतांनीच ठीक होऊ शकतं. तर ही कॉन्ट्रोवर्सरी वाटू शकते आपल्याला. तर व्यावहारिक उदाहरणातून मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला माहिती आहे या देशामध्ये हे सांगण्यात आलं की जे पिंड तेच ब्रह्मांड किंवा जे ब्रह्मांड तेच पिंड. ज्ञानेश्वर माऊलींनी हे प्रतिपादित केलेलं आहे, बरोबर आहे. कारण महाराष्ट्रातल्या भूमीतच त्यांचा 800-900 वर्षापूर्वीचा जन्म आहे. आणि अजून एक गोष्ट प्रतिपादित करण्यात आली हजारो वर्षांमध्ये, जे वेदांमध्ये सांगितलेलं आहे, अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मीच ब्रह्म आहे. म्हणजेच काय, जे ब्रह्मांडात सगळं आहे ते माझ्यात विद्यमान आहे, हा त्याचा शब्दशः अर्थ आहे. आध्यात्मिक अर्थ अजून वेगळे राहू शकतात, पण जे ब्रह्मांडात जे जे आहे ते मनुष्य जन्मात सगळं त्याच्यात विद्यमान आहे. अहम ब्रह्मास्मी हे त्या लौकिक अर्थाने म्हटलं गेलेलं आहे. त्याचं पुढे फाईन करत करत व्यावहारिक भाषेत जर आलो तर जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे. म्हणजे जे सृष्टीत आहे ते सगळं मनुष्य शरीरात आहे, जे सृष्टीत नाही ते आपल्यात नाही. हे त्यांनी ज्ञानेश्वरीत प्रतिपादित केलं आहे. आणि मग व्यावहारिक विचार जर असा केला तर मग पंचमहाभूतांनी हे शरीर बनलं आहे असं जर कोणी विचारलं एखाद्या नॅचरोपॅथला किंवा आपले मनात असा विचार आला, तर आम्ही सांगतो, थोडक्यात सांगतो, तेही तुमच्यासमोर मी आज डिफाईन करतो की हे शरीर पंचमहाभूतांनी बनलं आहे की नाही. तर थोडक्यात अनुभवातून तुमच्या लक्षात येईल. निसर्गामध्ये या ब्रह्मांडाचा, सृष्टीचा चालन करता भगवान सूर्यनारायण आहे. तो या सृष्टीचा चालन करता आणि तो एकच आहे. तो अग्नीचा प्रतिकारक आहे, अग्नितत्व ते आहे. सेम अग्नितत्व तुमच्या आणि माझ्या शरीरात जसा तो ब्रह्मांडामध्ये मध्यभागी आहे. सूर्यनारायणाचा जो मंत्र आहे, ज्याची प्रार्थना केली जाते, ध्येय सदा सवितृमंडल मध्यवर्ती नारायण सरसिजा सनसन्निविष्टा केयूरवान मकर कुंडलवान किरीटी हारी हिरण्यमेवपूर धृतशंक चक्रहा. त्याच्या पहिल्याच श्लोकात सांगितलेलं आहे सूर्याची स्थिती काय सांगितलेली आहे. ध्येय सदा सवितृ मंडल मध्यवर्ती. मंडल म्हणजे सर्कल, मध्यवर्ती म्हणजे सेंटर, बरोबर आहे. जसा तो ब्रह्मांडाच्या मध्यभागी आहे, केंद्र भागीत आहे, तसं तुमच्या माझ्या शरीराच्या अगदी डोक्यापासून तर पायापर्यंत जर गेलो तर आमच्या शरीराचा जो मध्यबिंदू येतो तो छातीच्या खाली जिथे पोट सुरू होतं त्या ठिकाणी जवळपास आपला मध्यबिंदू येतो. आणि त्या ठिकाणी निसर्गाने एक अवयव आम्हाला दिला आहे ज्याचं नाव आहे पित्ताशय, बाईल्स. इंग्लिशमध्ये त्याला बाईल्स म्हणतात. आणि त्या पित्ताशयातून जे सिक्रेट होतं, त्या पित्ताशयातून जे ॲसिड बाहेर पडतं त्याला म्हणतात हायड्रोक्लोरिक ॲसिड. आपण 8वी 9वी 10वी वर्गात हायड्रोक्लोरिक ॲसिड आपल्याला माहिती आहे. अत्यंत तीक्ष्ण असं ॲसिड असतं. ते जेव्हा जेव्हा रिलीज होतो तेव्हा तेव्हा आम्हाला भूक लागते. अन्नाचं पाचन करण्याचं कार्य त्या ॲसिडमुळेच होतं. ते अधिक प्रमाणात स्त्रवलं तर ॲसिडिटी होते, आणि ते जर कमी प्रमाणात स्त्रवलं तर कॉन्स्टिपेशनचा त्रास तयार होतो. दोन्ही गोष्टी त्या ॲसिडशी निगडीत आहे. म्हणजे पित्ताशयाशी संबंधित आहे, म्हणजे पित्तशी संबंधित आहे. आणि तो निसर्गामध्ये एक आहे. हाही आमच्या शरीरात ईश्वराने एकच टाकलेला आहे, तोही सेंटर ऑफ द बॉडी टाकलेला आहे.
मी तुम्हाला ते नातं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. जर ते दोन असते तर आपली पण हालत काय झाली असती. पण तो एक आहे, हा पण एक आहे. त्याच्या खाली फार मोठ्या प्रमाणात वर आणि खाली दोन अशा पिशव्या आहेत की ज्याच्यामध्ये तसं काहीच नसतं. जे आपण भरू ते त्याच्यात भरल्या जातं. एक असतं फुफ्फुस आणि दुसरं असतं आपलं स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन. त्या पोकळ्या आहेत, आकाश तत्व आहे. आपण जे त्याच्यात भरू, जी समिधा त्याच्यात घालू, त्याचे रिझल्ट आपल्याला शरीराला मिळतील, मनाला मिळतील. अशी आकाश तत्वाची वस्तू आमच्या शरीरात निसर्गाने टाकलेली आहे. वायू तत्वाबद्दल बोलायचं आवश्यकता नाही आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ढेकर आहे, उचकी आहे, अधोपात जे आपण म्हणतो ती, अशा सगळ्या वेगवेगळ्या ज्या वायूंच्या सांगितल्या, समान अपान व्यान, हे पाचही आणि त्याचे मग अजून बाकीचे वायू, हे सगळे निसर्गानुसार आमच्या शरीरात आमच्या आहाराच्या याच्यानुसार संचालित होत असतात. आणि वायूला बॅलन्स करण्यासाठी तेल किंवा तुपाची आवश्यकता असते. म्हणून आमच्या आहारात तेल आणि तुपाचं महत्त्व आहे. ती फॅशन म्हणून नाही आहे. वायूला संचालित करायला, वायूला गती मिळाला, ज्या वायूमुळे तुमचा माझा जन्म झाला आईच्या गर्भातून, तो वायूच असतो. तोच त्या बाळाला समोर सरकवतो आणि ते बाळ बाहेर प्रसव पाहतं. वायूशिवाय जन्म होऊ शकत नाही त्याचा. ती गती त्या वायूमुळे मिळते आणि ते बाळ पोटातून बाहेर येतं. तर वायुतत्व हा शरीरामध्ये असतो. जसं पित्त सांगितलं, अग्नितत्व, वायुतत्व, आकाशतत्व, जलतत्व. 70% शरीरामध्ये प्राणदा असते, म्हणजे रक्त असतं आणि त्याच्यामध्ये पाणी असतं मोठ्या प्रमाणात, म्हणजे ते लिक्विड फॉर्ममध्ये असतं. ब्रेनमध्ये जवळपास 70% पाणी असतं आणि त्याचं फंक्शनिंग विदाऊट वॉटर होऊ शकत नाही, कारण ते न्यूरो ट्रान्समीटर असतात आणि विदाऊट इलेक्ट्रिक ते न्यूरो ट्रान्समीटर एक संदेश वाहू शकत नाही. पाणी हे त्याचं माध्यम असतं. तर शरीरामध्ये 70%, निसर्गामध्ये सुद्धा 69-70% पाणी आहे. शरीरात सुद्धा तेवढंच आहे. जास्त पाणी झालं तर ॲसायटिस होतो, जलदर होतो. कमी झालं तर पुढचे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. तर ते सुद्धा बॅलन्स असलं पाहिजे. आणि माती तत्व, म्हणजे ज्याला आपण मिट्टी म्हणतो हिंदीमध्ये, ते म्हणजे आमचे शरीराला निसर्गाने दिलेले मलमूत्र विसर्जन करण्याचे किंवा शरीरातून टॉक्सिनेशन एलिमेंट्स बाहेर काढण्याचे जे स्थान आहेत, जसं नेत्र आहे, नाक आहे, त्वचा आहे, मलमूत्र विसर्जन करण्याचे स्थान आहेत. आणि आहार हा माती तत्वाशी निगडीत असतो. तर जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे, हा भाव आपल्याला लक्षात यावा म्हणून मी हे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि मग जेव्हा आम्ही दुसरं स्टेटमेंट करतो की पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर हे पंचमहाभूतांनीच रिपेअर होऊ शकतो, तर त्याचंही एक व्यवहारात उदाहरण सांगतो. ही जी बिल्डिंग जिथे आपलं भाषण सुरू आहे, जिथे आपण सगळे बसलो आहोत, याचं बांधकाम जे काही झालं असेल ते विटांनी झालेलं आहे, गिट्टीनी झालेलं आहे, रेतीनी झालेलं आहे, लोखंड पण त्याला वापरण्यात आलेलं आहे, कदाचित थोडंफार लाकूड पण वापरण्यात आलं असेल. या सगळ्या गोष्टींचा वापर करून हा हॉल, ही वास्तू तयार झालेली आहे. दुर्दैवाने तिकडची भिंत पडली किंवा काही घडामोडी झाल्या आणि ती डॅमेज झाली, तर त्या भिंतीचं रिपेअरिंग आपण प्लॅस्टिकनी करू शकणार नाही, बरोबर. त्या बिल्डिंगचं तिकडच्या भागाचं रिपेअरिंग नुसत्या लाकडाने पण शक्य होणार नाही. तर त्याचं रिपेअरिंग परत आपल्याला कशाला करावं लागेल? गिट्टी, सिमेंट, रेती, विटा याचाच वापर करून त्याचं रिपेअरिंग करावं लागेल, त्याला पूर्ववत आणावं लागेल. हे बरोबर आहे, हा व्यवहारी भाग आहे. त्याचप्रमाणे पंचमहाभूतांनी बनलेलं जे शरीर आहे त्याचं सुद्धा जेव्हा इनबॅलेन्सेस होतात, त्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा काही ना काही गडबडी होतात, तर त्याचं रिपेअरिंग कशाने करता येऊ शकतं? स्वाभाविक उत्तर आहे, ज्याप्रमाणे मी बिल्डिंगचं रिपेअरिंग केलं त्याचप्रमाणे शरीरातल्या पंचमहाभूतांचं सुद्धा रिपेअरिंग म्हणजे बॅलन्सिंग. आपण पंचमहाभूतांना जर बॅलन्स करत गेलो तर शरीरातले रोग हे ऑटोमॅटिकली दूर होतात. शरीर पूर्ववत निरोगी आणि आरोग्य संपन्न होऊ शकतं. ही जी थेरी आहे ही निसर्गोपचाराची थेरी आहे. हा जो सिद्धांत आहे हा निसर्गोपचाराचा सिद्धांत आहे. निसर्गोपचार सिद्धांतात अजून एक सांगितलं जातं, तो निसर्गोपचारातला पहिलाच सिद्धांत आहे. त्याच्यात आम्ही सगळ्यांना शिकवतो की बाहेरचे विषाणू, जीवाणू, किटाणू याच्यामुळे शरीरात रोग होत नाही. मॉडर्न मेडिकल सायन्स आम्हाला सांगतं, आम्ही शिकलो पण आहेत 7वी, 8वी, 9वी, 10वीत की व्हायरसचा अटॅक झाला, बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं, फंगल इन्फेक्शन झालं वगैरे, हे सगळं शिकतो.
लॅबॉरेटरीमध्ये ते दिसतंही आमच्या ब्लडमध्ये. पण नॅचरोपॅथी काय म्हणतं, निसर्गोपचार असं म्हणतं की हे प्रमुख कारण नाही या रोगाचं. रोगाचं प्रमुख कारण आहे शरीरात संचित झालेले मलतत्व, ज्याच्यावर हे बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगस जीवित राहतात किंवा ते आपली उपजीविका चालवतात. ते खरं कारण आहे माणसाला निरोगी रोगग्रस्त करण्याचं. हा नॅचरोपॅथीचा सिद्धांत आहे. म्हणजे बाह्य कुठल्याही गोष्टींचं शरीरात जेव्हा आक्रमण होतं किंवा आपण ज्याला म्हणतो इन्फेक्शन झालं आहे, शरीरामध्ये त्या क्लायमॅटिक कंडिशन्स तयार झाल्या असेल तरच आपण इन्फेक्टेड होतो. म्हणून अशा अनेक लोक आपल्याला करोना काळात दिसले असतील. जरी आकडा आपल्याला लाखोत दिसतो तरी करोडोमध्ये एक आकडा असा आहे की ज्यांना करोना झालाच नाही. ही दुसरी बाजू पण आहे त्याची. शरीराने त्यांची इम्युनिटी एवढी चांगली होती, त्यांची प्रतिरोधक क्षमता इतकी विकसित होती की त्यांच्यावर या बाह्य आक्रमणाचा कुठलाही परिणाम झाला नाही, किंवा झालाही असेल तर त्याच्या शरीराने तो परास्त केला. बिना औषधाने माणूस ठीक होतो. हे सुद्धा मी स्टेटमेंट खूप जबाबदारीने करतो आहे. इथे सगळेजण तुम्ही शिक्षित आहात, माझ्या वडिलांसारखे आहात, डॉक्टरेट किंवा त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण झालेले असेल. पण हे मी फार ज्याला हिमतीने की औषधांनीच सगळे रोग बरे होतात असं नाही, तर शरीरातल्या प्रतिरोधक क्षमतेने सगळे रोग निश्चितपणे दूर होतात. हा निसर्गोपचाराचा दुसरा सिद्धांत आहे. तर एक केस सांगतो. ही अनुजाजी बसली आहे, हिची एक मावस सासू आहे, त्या मुंबईला असतात. काय नाव ताईचं? सुनीता संगवे. सुनीताताई संगवे म्हणून आहेत, त्या पण नॅचरोपॅथ आहेत. मी त्यांच्या कुटुंबातली घटना सांगतो. एक रोग आहे, ज्या रोगाचं नाव आहे जसं रुमॅटिझम. हा रोग आपल्या सगळ्यांना ऐकून माहिती आहे. रुमॅटिझम हा एक व्याधी असते आणि ती वर्ष 5 ते 15 या काळात जर एखाद्या मुलाला कोणालाही झाली, रुमॅटिझमचा त्रास झाला, तर पुढे तो केव्हा ना केव्हा शरीरात पनपतो आणि मग वेगवेगळ्या अवयवावर अटॅक करून त्या पद्धतीचा अटॅक जिथे होतो त्यानुसार त्याला नाव देऊन मग ते रुमॅटाईज झाल्याचं सांगितलं जातं. टोंगळ्यात झाला असेल, म्हणजे गुडघ्याचा त्रास असेल तर रुमॅटिझम झालेला आहे, व नी रुमॅटिझम झालेला आहे वगैरे. असा जर हार्टच्या वॉलला झाला तर रुमॅटाईड हार्ट डिसीज हा शब्द तुम्ही ऐकला असेल. सांगितलं जातं की याला रुमॅटाईड हार्ट डिसीज झालेला आहे. आता रुमॅटाईड हार्ट डिसीजवर मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये औषधं नाहीत. मी पूर्ण होश हवास ज्याला म्हणतो की नाही त्यानुसार हे स्टेटमेंट करतो आहे. मॉडर्न मेडिकल सायन्सजवळ त्याच्यावर औषधं नाहीत. जी काही औषधं वर्तमानात सुद्धा दिली जातात ती पेनिसिलिनचं इंजेक्शन दिलं जातं 2 लाख पॉवरचं, आणि ते महिन्यातून एकदाच दिलं जातं. हिची जी मावस सासू आहे, यांच्या ज्या मावस सासू आहे, त्यांच्या मुलीला ती 7वीत असताना अचानकपणे दोघी मैत्रिणी मार्केटमध्ये गेल्या होत्या. येताना कुठेतरी काहीतरी नाश्ता करून थांबल्या. बसल्या असताना हिच्या सासूबाईंनी सांगितलं की माझ्या मुलीला अलीकडे असं असं सिम्पटम्स दिसतात आणि ती अशी लगेच थकून जाते, असं होतं तसं होतं. असं ऐकल्याबरोबर समोरची त्यांची मैत्रीण डॉक्टर असल्याने ती म्हणे तू उद्याला क्लिनिकला घेऊन ये. आणि क्लिनिकला घेऊन आल्यानंतर सगळ्या तपासण्या केल्यावर तिला सांगण्यात आलं की अगं मला जरा काळजीसारखं वाटतं, आपण हार्ट स्पेशलिस्टला दाखवूया. हार्ट स्पेशलिस्टकडे गेल्यानंतर मग सगळ्या सोपस्कार झाल्यावर लक्षात आलं की हिला रुमॅटाईड हार्ट डिसीज झालेला आहे. आणि तिथून ती सगळी स्टोरी तयार होते. त्याच्यावर एक फार सुंदर पुस्तक आहे, माझ्या काळजाची गोष्ट. जिला हा प्रॉब्लेम झाला तिने तो आजार फक्त निसर्गोपचाराने ठीक केला. ती पूर्ण स्टोरी त्या 60, 70, 80 पेजेसच्या पुस्तकामध्ये त्यांनी त्या कुटुंबाने लिहिलेली आहे. तिचा सगळा अनुभव आहे. आज ती लग्न झालेली आहे, तिला 2 मुलं आहे आणि कम्प्लिटली शी इज ओके. तर तिचा प्रवास त्याच्यात दिलेला आहे. तो भाग वेगळा आजच्या व्याख्यानाचा असल्यामुळे. पण रुमॅटाईड हार्ट डिसीज त्या काळी सुद्धा महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ नारायण जयस्वाल यांनी पुण्यामध्ये तिला ठीक केलं. 3.5 वर्ष तिचे उपचार चाललेत. त्याच्या आधी पण काही झाले, पण लंघन चिकित्सा, ताईंनी जसा आत्ता उल्लेख केला, वेगवेगळे जसा आहार एक चिकित्सा असेल तसं लंघनसुद्धा असतं. लंघन म्हणजे उपवास, फास्टिंग ज्याला म्हणतो. तर लंघन चिकित्सा